आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज मराठी. प्रश्न तुमचे, साथ आमची. नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आता ज्या ठिकाणी बसलेले आहोत ते आहे मळावाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल लाटे. आणि या शाळेमध्ये बसण्याचं एक विशेष कारण आहे, कारण की या शाळेतला विद्यार्थी यश दादा सोनाळे इयत्ता 8वी हा विद्यार्थी सध्या याची एक चमकदार कामगिरी आपल्याला ऐकायला आणि पाहावयास मिळणार आहे. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आणि ग्रामीण भागातून विद्यार्थी आता आपले क्रीडा या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. याचं एक उत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याच पुणे जिल्ह्यातील भारतीय बेसबॉल संघाच्या कर्णधार रेश्मा पुणेकर यांच्या रूपाने पण आपण घेऊ शकतो. मला या सांगायचं एवढंच आहे की आता सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होत आहेत, ज्याच्यामुळे या खेळाडूंकडून आपल्याला एक वेगळ्या अपेक्षा राहतील. आता आपले बारामती तालुका अगदी भारतीय संघाचं कप्तानपद यापर्यंत मदत केलेले आहेत. असाच एक विद्यार्थी आपल्यासमोर आहे, त्याचं नाव आहे यश दादा सोनाळे. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधतोय आणि त्याची जी तयारी करून घेतली ते शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक वर्ग यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, आपलं स्वागत आहे. आपण पहिल्यांदा अगोदर यशची ओळख करून घेऊयात. तुमचं संपूर्ण नाव सांगा. यश दादा सोनाळे, बर. राहणार माळवाडी. बर, ठीक आहे. आपण आता सरांशी संवाद साधू. सर, नमस्कार. यशची जी तुम्ही तयारी करून घेतली त्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न केले आणि त्याचा जो पूर्ण प्रवास आहे तो कसा आहे? सर्वसाधारणपणे आपण विचार जर केला तर यश इयत्ता 5वीमध्ये या शाळेमध्ये आलेला होता आणि तेव्हापासूनच तिने धावण्यामध्ये त्याला आवड होती. ही आम्ही त्याची ओळखलेली होती आणि त्यानुसार त्याला घडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि गेल्याच वर्षी त्यानं तालुका पातळीवरती सुद्धा प्रथम क्रमांक 14 वर्ष वयोगटामध्ये काढलेला होता. परंतु गेल्या वर्षी जिल्हा पातळीवरती अपयश आलेलं होतं. परंतु आम्ही त्याच्यामध्ये खचून न जाता आणि यशलासुद्धा खचून न देता त्याला पुढील वाटचालीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि यंदा या शैक्षणिक वर्ष 2022-23 या शैक्षणिक 23 शैक्षणिक वर्ष जे आहे यासाठी आम्ही म्हणजे त्याचा असणारा जो काही दररोजचा असणारा जो काही व्यायाम असेल, रनिंग असेल, हा चालूच असायचा. आणि तो पहाटे 5 वाजता दररोज तो व्यायाम करतो, धावतो. आणि त्याला आम्ही प्रशालेचे विशेष करून माझ्या प्रशालेचे असणारे जे काही मुख्याध्यापक गिरमे सर, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संचालक असणारे जे काही एजगर सर आणि इतर शिक्षक देखील त्याला प्रोत्साहन देत असतात. आणि त्या पद्धतीनं त्यानं जे काय बारामती तालुक्यावरती यावर्षी चुणूक दाखवलीच. त्याचबरोबर पुणे या ठिकाणी छत्रपती शिवछत्रपती क्रीडा नगरीमध्ये जे काही जिल्हा पातळीवरती झालेल्या क्रीडा स्पर्धामध्ये सुद्धा त्यानं प्रथम क्रमांक 100 मीटर आणि लांब उडीमध्ये मिळवलेलाच होता. आणि त्याच पद्धतीनं विभागीय पातळीवरच्या ज्या काही स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धा देखील शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी त्यानं उत्तम अशा पद्धतीचं या लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक काढून यश प्राप्त केलं. आणि शाळेचं जे काही नाव जे आहे हे नाव देखील उंचावलेलं आहे. आणि त्याची चंद्रपूर या ठिकाणी ज्या राज्यस्तरावरील होणाऱ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या क्रीडा स्पर्धासाठी निवड झालेली आहे. आणि ही क्रीडा स्पर्धा 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. यश, तू जे उत्तुंग यश मिळवलंय ह्यासाठी हे बघितलं तर आपल्या सगळ्या ग्रामीण भागातील मुलांना असतील सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे. परंतु एक मी विचारतो तुला की सगळ्या स्पर्धेची तयारी तू कशी केली आणि त्यासाठी काही वेगळा विशेष व्यायाम कुठला केला किंवा का तुझ्या काय वेगळा रूट होता का त्याच्यामध्ये? काय नाही, त्या जास्त काय माहीत नव्हतं. ते पोरं हे मुलं यायची म्हणून त्यांचे बघून शिकलेलो. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. सरांच्या मार्गदर्शनानुसार हा, तू पुढे केलेले आहे. धन्यवाद. सर, आपल्या शाळेतला विद्यार्थी अगदीच विभागीयपर्यंत जातो, विभागीयपासून की अगदी राज्य पातळीपर्यंत जातो. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अत्यंत आनंददायी क्षण आहे हा, प्रेरणादायी, आनंददायी आणि सगळ्यात महत्त्वाचं
माझ्या दृष्टीने, शाळेच्या दृष्टीने आणि संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की आमची जनता शिक्षण संस्था तिचं हे 1983ला लावलेलं या खलाटे वस्ती माळवाडी या गावातील हे रोपटं की ज्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे बलविद्यामुपास्व, की या ब्रीदवाक्यातच दोन्ही गोष्टी दडलेल्या आहेत की बल म्हणजे शक्ती सामर्थ्य आणि विद्या म्हणजे आपण जे पुस्तकी ज्ञान प्राप्त करतो या दोन्हींची उपासना करणे, जोपासना करणे. विद्येची जोपासना करून आम्ही इयत्ता 10वीचा 100% या वर्षी 23चा निकाल असेल, NNMS परीक्षेतील आमचं उत्तुंग यश असेल, स्कॉलरशिपमधलं असेल, चित्रकला परीक्षांच्यामधलं यश असेल, यातून आम्ही आमची जी विद्येची उपासना सिद्ध केलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने बल जे आहे शक्ती सामर्थ्य आणि शक्ती सामर्थ्य मिळवण्याचं आपलं सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र. आणि त्या क्रीडा क्षेत्रामध्ये या ग्रामीण भागातील हा विद्यार्थी की जिथं थोडेसे आपण म्हणूया की ज्या शहराच्या मानाने सुखसुविधांचा थोडेसे लाभ घेता येत नाही किंवा आपल्याला देता येत नाही भौतिक सुविधांचा, पण तरीही आईवडिलाची त्याची जिद्द, त्याची स्वतःची जिद्द, पहाटेपासून या ठिकाणी येणे, मैदानाचा लाभ घेणे, स्वतःहून रनिंगचा सराव करणे, त्याचबरोबर स्वतःहून लांब उडीचा सराव करणे, योग्य आहार घेणे आणि जे काय करतोय त्याविषयी आपल्या क्रीडा शिक्षकांचं वारंवार सांगणे, त्यांचं मार्गदर्शन घेणे, या सर्व बाबींचा परिपाक म्हणजे त्याने हे मिळवलेलं यश आहे. आज अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की आपल्या ह्या पंचक्रोशीतलं हे हायस्कूल की ज्या हायस्कूलमधून अनेक आज क्लास 1 ऑफिसर्स घडलेले आहेत, तहसीलदार आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, संरक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले आहेत. फक्त या क्रीडा क्षेत्राकडे थोडंसं या शाळेतून कोणी अशी चमकदार कामगिरी दाखवलेली नव्हती. ती चमकदार कामगिरी यशच्या रूपाने राज्यस्तरापर्यंत तो गेलेला आहे आणि 100% खात्री आहे त्याची स्वतःची जिद्द, चिकाटी आणि मेहनत जर पाहिली तर तो 100% राज्यस्तरावरून नॅशनल लेवलला सुद्धा जाईल, इथपर्यंत आमच्या मनामध्ये त्याच्या बाबतीमध्ये खात्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तो विभाग स्तरावर 100 मीटरला सुद्धा रनिंगमध्ये आला असता, पण घडलेली बाब अशी आहे की तो 2 इव्हेंटमध्ये होता, रनिंगमध्ये होता आणि लांब उडीतही होता आणि त्या 2 इव्हेंटमधलं अंतर हे फक्त अर्ध्या तासाचं होतं. वेळ फक्त अर्ध्या तासाचा होता आणि या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये त्याला दोन्ही इव्हेंट क्रॅक करणं थोडंसं कठीण गेलं. लांब उडीचे 3 ट्राय झाले, त्यामध्ये धावणं भरपूर झालं आणि लगेच रनिंगची स्पर्धा लागली. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला आपण म्हणतो, अगदी सेकंदातील काही भागामध्ये तो त्याचा त्या ठिकाणी क्रमांक हुकला, पण काय हरकत नाही. आम्हाला त्याच्या प्रयत्नाबद्दल नेहमी कौतुकच आहे आणि तो निश्चित यावर्षी त्याला रनिंगमध्ये तिथं पुढं राज्यस्तराला जाता आलं नाही, पुढच्या वर्षी निश्चित तो जाईल. तो प्रयत्नवादी आहे, फार सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. आईवडिलांची परिस्थिती तशी बेताचीच आहे, पण तरी 100% शाळेवरती विश्वास ठेवून, आपल्या मुलावर विश्वास ठेवून आणि मार्गदर्शक शिक्षकांच्यावरती विश्वास ठेवून तो इथपर्यंत पोचावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. आम्हाला संस्थेच्या दृष्टीने, जनता शिक्षण संस्थेच्या दृष्टीने, आमच्या सर्व संचालकाच्या दृष्टीने आणि शाळा त्याच्या पाठीशी सदैव उभी आहे. मग तो आर्थिकदृष्ट्या असेल, स्पर्धेला लागणारा खर्च असेल. संस्थेचे प्रतिनिधी या ठिकाणी यजगर सर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण सर्वतोपरी त्याला जे लागेल त्या सुविधा देऊ, पण अशी मुलं पुढे गेली पाहिजेत. आणि मी या खलाटे वस्ती पंचक्रोशीतील सर्व पालकांना, ग्रामस्थांना या माध्यमातून एक विनंती करतो की आपला काकेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपल्या स्थिती झालेली आहे. आपल्या जवळपासची, आपल्या भागातली ही शाळा आहे, नावलौकिक प्राप्त शाळा आहे. या शाळेमध्ये सर्व काही मिळतं, तरी आपण पालकांनी या शाळेकडे आपली शाळा म्हणून पाहावं. या शाळेत खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांगीण विकास करून घेत आहोत, गुणवत्तेत तर सिद्ध झालेलो आहोत, क्रीडा क्षेत्रातही सिद्ध आहोत आणि आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घेऊन किंवा आपल्या परिसरातली जी शाळा आहे त्या शाळेला योग्य त्या ठिकाणी पोचवण्याकरता आपले पाल्य या शाळेत घालावेत आणि आपल्या पाल्यांची होणारी बाहेर
बसमध्ये जाणे, बसमध्ये येणे किंवा रिस्क घेणे या गोष्टीपासून थोडं पालकांनी जागरूक राहून या शाळेमध्ये प्रवेश घेऊन शाळेला सहकार्य करावं आणि आम्हाला असेच तुमच्याही पाल्यांना घडवण्याची आमच्या सर्वांना संधी मिळावी ही या माध्यमातून माझी विनंती आहे. पुन्हा एकदा यशचं मी माझ्या प्रशालेच्या वतीने, संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याला पुढच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरता अत्यंत दैदिप्यमान यश चिंतितो आणि शुभेच्छाही देतो. धन्यवाद. नक्कीच सर, यशचं जे यश आहे त्याच्या नावातच यश आहे सर. यशचं जे यश आहे हे पाहिल्यानंतर आपल्या शाळेतील इतर मुलांनाही एक प्रेरणा मिळेल आणि आपण अशी अपेक्षा करूयात की अजूनही यशसारखे विद्यार्थी आपल्या शाळेतून घडवत हीच अपेक्षा करू आणि थांबतो सर.